हॅलो टू एव्हरीवन. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आरजे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 ऑगस्ट. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. तेव्हा मित्रांनो, जर तुम्ही चुकला असाल तर आपण चुकलो किंवा अपयशी झालो असा विचार न करत बसता पुन्हा नवीन जोमाने कामाला लागा. चुका जरी झाल्यात तरी यश मात्र नक्कीच मिळणार आहे. तेव्हा मित्रांनो, या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना आजच्या दिनविशेष या सत्रात. 22 ऑगस्ट 1639 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने तमिळनाडू या राज्याची राजधानी मद्रास या शहराची स्थापना केली होती. तमिळनाडू म्हणजेच तमिळ लोकांचं राष्ट्र. पूर्वीच्या मद्रास या शहराचं आत्ताचं नाव चेन्नई आहे. हे सर्वात मोठं शहर तसंच राज्याची राजधानी देखील आहे. तेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आत्ताचं चेन्नई असणाऱ्या मद्रास या शहराची स्थापना केली होती. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1902 साली युनायटेड स्टेट येथील कॅडिलॅक मोटार कंपनीची स्थापना करण्यात आली. सन 1921 साली महात्मा गांधी यांनी विदेशी वस्त्रांची होळी पेटवली होती. विद्यार्थी मित्रांनो, गांधीजींना स्वदेशी विचारांचे आणि चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते. महात्मा गांधीजींनी परदेशी मालाची होळी करून फक्त स्वदेशीचा वापर करावा म्हणून विदेशी वस्त्रांची होळी केली होती. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1944 साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सोव्हिएत युनियनने रोमानिया जिंकले होते. सन 2018 साली भारतीय नेमबाज राही सरनोबत यांनी 25 मीटर पिस्तूल शूटिंगमध्ये सुवर्णपदक मिळवून आशियाई खेळांच्या नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या होत्या. तर मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी. 22 ऑगस्ट 1877 साली पाश्चात्य भारतीय संस्कृतीचे प्रारंभिक भाषांतरकार, इतिहासकार आणि भारतीय कलेचे तत्त्वज्ञ आनंद केंटिश कुमारस्वामी यांचा जन्म झाला. सन 1904 साली चीन देशातील राजकारणी व पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे प्रमुख सुधारणावादी नेते डेंग शियाओपिंग यांचा जन्म झाला. सन 1915 साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय बंगाली चित्रपट व रंगमंच अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार सोमभू मित्रा यांचा जन्म झाला. सन 1919 साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक लेखक व कवी गिरिजा कुमार माथुर यांचा जन्म झाला. सन 1920 साली कृत्रिम हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद डेंटन आर्थर कुली यांचा जन्म झाला. सन 1924 साली भारतीय आधुनिक हिंदी साहित्याचे प्रख्यात व्यंगचित्रकार आणि विनोदी लेखक हरिशंकर परसाई यांचा जन्म झाला. सन 1955 साली भारतीय चित्रपट अभिनेते, राजकारणी व माजी भारतीय पर्यटन मंत्री चिरंजीवी यांचा जन्म झाला. सन 1964 साली प्रख्यात माजी स्वीडन टेनिसपटू मॅट्स विलँडर यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून स्वतःचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 22 ऑगस्ट 1818 साली ब्रिटिशकालीन भारतातील पहिले गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, वॉरेन हेस्टिंग्ज हे कोण होते, त्यांचा जीवन प्रवास कसा होता याविषयीची सविस्तर माहिती आपण आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेणार आहोत. तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1978 साली केनिया राष्ट्राचे माजी पंतप्रधान व पहिले राष्ट्रपती जोमो किनियाता यांचं निधन झालं.
सन 1980 साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता किशोर साहू यांचं निधन झालं. सन 2014 साली ज्ञानपीठ पुरस्कार व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय कन्नड भाषिक लेखक, साहित्यिक, समीक्षक व शिक्षणतज्ञ U.R. अनंतमूर्ती यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. तेव्हा रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.